हॅलो. हा साहेब, कदम बोलायलो. हा बोला. जय महाराष्ट्र. साहेब, जय महाराष्ट्र साहेब. आमचा पेशंट होता MGM ला. कुठं? MG हॉस्पिटल. हा बर. तर त्याचं बिल ना 280 झालं साहेब. 2,80,000. हा. आणि काय झालं पेशंटला? साहेब डेंगू झाला होता. डेंगू. हा. आणि मग किती दिवस होता ऍडमिट? 11 दिवस होता साहेब. 11 दिवस. हा. बाकी मेडिकल वगैरे IVIG इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण. ते किती लागले मेडिकल पूर्ण तिथं? ते मेडिकलचे 15,000 रुपयाला एक इंजेक्शन साहेब. ते 10 लाख रुपये लागले. ते 10 ते 15. किती? ते याचे मेडिकलचे साहेब लागले 1.5 लाख. हा. हा. आणि बाकी मेडिकल वेगळं. बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल 3 लाख रुपयापर्यंत गेले. आणि हे 2,80,000 आलं? हा. हे 2,80,000 अलग बिल झाले. त्याच्यातला आपण 1,80,000 रुपये भरले. बापरे. हा. आणि आता ते परत म्हणाले 85,000 रुपये भरा. आणि 3 लाख मेडिकलचे दिले बी? हा. ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच 3 लाख दिले. यांचं 280 बिल झालं होतं. यांना आपण 180 दिलेत. आता परत हे 85 भरा म्हणाले. दे डॉक्टरला फोन दे. कोण आहे ते? डॉक्टर नाहीत साहेब, ते बिलिंग वाले. कोण आहे बिलिंग वाला ते? बरं ठीक आहे. एकदा साहेबाशी बोला ना. 2 मिनिटं इकडे फोन चालू आहे सरांचा. 1 मिनिट साहेब, बोलायले ते. हा चालू ठेव. सर, मला डिस्काउंट किती सांगितलं होतं? असं 21,573 सांगितलं. सर एकदा बोला ना इकडं. अरे साहेबाचा फोन आलेला आहे, थोडं 2 मिनिटं. अरे आमदार बांगर बोलायलेत म्हणाव. बोला इकडं. ते बोला, स्पीकर वर केलाय. अरे आमदार बांगर बोलायलो. सर 2 मिनिटं सर. अकरांशी बोलतोय. बर दे दे. बोलणं झालं की बोल लवकर जरा. जय महाराष्ट्र सर, बोला. जय महाराज. अरे बाबा, हे डेंगू झालेला पेशंट 2,85,000 रुपये बिल झालं. 1,80,000 रुपये त्याने पेड केलं. 85,000 रुपये काहीतरी बाकी राहिलेत. त्यांनी मेडिकल 3 लाखाचं घेतलंय आतापर्यंत. माहिती ना सर सगळं मला. मी कर्मचारी बोलतोय सर. बरं मी ते काय कोण? सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही. मी ते सगळं काही नाही, सहकार्य करतोय सहकार्य सर. काहीच करू नको. मी मला फक्त तुमचाच माणूस आहे सर मी. बरं ते डॉक्टरला बोलणं करून दे मला. कारण की 2,85,000 आणि 3 लाख हो म्हणजे ना, हो ना, हो ना. 6 लाखाचं काय यांनी अमृत पाजलं त्या हो लेकराला ना, देव हो ना. जाणे. तेच मी काय करतो सर, वर त्यांना आयशूला पाठवतो सरांकडे. ताबडतोब त्या कोण सर हो आहे? हो. ते निकाले सरांच्या अंडर आहे सर पेशंट. आता ते शिफ्ट असतील वर कोणतरी आडकीने किंवा काय नाव, अकोलवार, डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर. अकोलवार आणि निकालजे. हो हो हो. म्हणजे 6 लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खाना झाला की रे. आता सर 2,87,000 बिल झालेले सर टोटल. हो 2,87,000 ते आणि 3 लाख 180. रुपये मेडिकलचे. बर बर बर. म्हणजे आणि 180 भरले त्यांनी. हा 1,07,145 पेंडिंग होतं. त्यातून त्यांनी समजा 21,573 डिस्काउंट सांगितलं सर. वा रे वा. जा तिथं वरी मला त्या डॉक्टरना बोलणं करून द्या. चालन चालन सर. हो सर. इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला मला. बर आज यांच्यामुळे योग आला बघा. चालतंय धन्यवाद. फक्त हो, मला हो. डॉक्टरशी त्यांना पाठवून चालेल, बोलणं करून द्या. चालेल सर चालेल. मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं? हा माझा नंबर घ्या आणि मला डॉक्टरशी बोलणं करून द्या ताबडतोब. चालेल चालेल. ओके ओके. हो. हॅलो. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 हो. साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात? तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे. दादा मला सगळीच कल्पना आहे. माझा भाऊ MBBS MD आहे. त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं. 3,05,000 रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब. नाही आपला गैरसमज होतोय. काही गैरसमज नाही. पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे.
3,05,000 रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे, आणि 2,85,000 रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय. त्याच्यातलं 1,85,000 रुपये आम्ही जमा केलेत. अडचण काय आता? आता बाकीचे जे पैसे राहिले ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या. 21,000 रुपये डिस्काउंट देताय तुम्ही, म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि 3 लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं. नाही 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 नाही, आपण आहे ना, आता आपण फोनवर बोलतोय, हा ते जरा बोलणं आपल्याला, एक तर पेशंट अतिशय गंभीर होता, व्हेंटिलेटरवर होता. अहो किती व्हेंटिलेटर असू द्या ना, रोजचे किती रुपये लागायलेत त्याला मेडिकलचे सोडून. तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना, रोजचं किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना. अहो सगळं दिलंय दादा. 6 लाख रुपये कशाला म्हणता तो? अरे असं गोरगरिबाला लुटू नका हो. हात जोडून आपल्याला विनंती आहे. हे बघा प्लीज, तुम्ही ना प्लीज लुटू प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही, मला काहीच सांगू नका तुम्ही. या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असेल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे, ध्यानात ठेवा. 6 लाख रुपये कशाला घेता? 3,05,000 रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले आणि 2,85,000 रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता. हॉस्पिटलचं बिल आहे ना, एकतर मी डॉक्टर एक काम करणार ना, तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल असतं. अरे कशाचा ठरल्याप्रमाणे? अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला. आलं का लक्षात? असे गोरगरीब लोकांना लुटू नका. मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय, हे योग्य नाही, तुमचं ध्यानात ठेवा. म्हणजे जेवढं मोठं युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का? ह्याला लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला, बरा. अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो. हा जे ठरलं, आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता. तुम्ही अहो किती पेशंट वाटतं नातेवाईकांनी मला बोलले ना, त्यांनी सांगावं की आम्ही लुटलंय किंवा आम्ही. अहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो, माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो. नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना. अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस अंगावरचं सगळं. तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका. बरं ठीक आहे, करा तेवढी मदत.